Hello friends, welcome to our YouTube channel Jnanaranjan. As you know, tense is a very important part in English grammar and to learn English and to speak English fluently, we must have sufficient knowledge of tense. तर काळ माहित असणं फार गरजेचं आहे. काळ आपल्याला माहित असतील तर आपण इंग्लिश फ्लुएंटली बोलू शकतो. तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स विषयी माहिती पाहिलेली आहे. आज आपण सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ याविषयी माहिती पाहणार आहोत. तर साध्या भूतकाळातील म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मधले सेंटेन्सेस कसे बनवायचे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचे नेगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार होतात, या सर्वांचा आपण इन डिटेल स्टडी आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया सिंपल पास्ट टेन्स. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय, तर साधा भूतकाळ. मराठीमध्ये आपण त्याला साधा भूतकाळ असं म्हणतो. जसं सिंपल प्रेझेंट आपण पाहिलं की हॅबिच्युअल ऍक्शन सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंटचा यूज करतो, तसंच सिंपल पास्ट हा कोणत्या सिच्युएशन मध्ये वापरायचा हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर सिंपल पास्ट टेन्स हा आपण भूतकाळातील एखादी नेहमीची घटना किंवा घडलेली घटना आपण सांगण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा यूज करत असतो. त्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग पास्ट मधील म्हणजे भूतकाळातील एखादी हॅबिच्युअल ऍक्शन सांगण्यासाठी किंवा भूतकाळात घडलेली घटना सांगण्यासाठी करतो. दॅट्स ऑल. म्हणजेच मी आंबा खाल्ला, तो शाळेत गेला, आम्ही अभ्यास केला, ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा भूतकाळातील एखादी सवयीची घटना सांगण्यासाठी सुद्धा की तो पुस्तकं वाचायचा, अशा पद्धतीची काय उदाहरणं आहेत, त्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा यूज करतो. मग सिंपल पास्ट टेन्स यूज करत असताना व्हॉट शुड वी नो, आपल्याला काय माहित असलं पाहिजे. वी शुड नो द फॉर्म्युला, ते वाक्य कसं तयार होतं. ओके. किंवा स्पोकन इंग्लिश मध्ये जेव्हा आपल्याला बोलायचं असेल, इंग्लिश स्पीकिंग करत असताना सुद्धा फक्त टेन्स माहित असणं उपयोग नाहीये, तर त्याची प्रॅक्टिस करता आली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सेंटेन्सचं स्ट्रक्चर माहित असलं पाहिजे. सो लेट अस सी काय आहे फॉर्म्युला सिंपल पास्ट टेन्सचा. यू कॅन सी हिअर. सिंपल पास्ट टेन्स साठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट, V2 अँड ऑब्जेक्ट. ओके. सब्जेक्ट, वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. सिंपल फॉर्म्युला. सिंपल प्रेझेंट टेन्सचा काय होता, सब्जेक्ट V1 आणि त्याला एस किंवा ES आणि नंतर ऑब्जेक्ट. ओके. व्हॉट इज V2. टेन्स शिकत असताना इफ यू वॉन्ट टू लर्न टेन्स इझिली, तुम्हाला जर सहज यावं असं वाटत असेल, समजावं असं वाटत असेल, तर आपल्याला वर्बचे 4 फॉर्म्स माहित असणं गरजेचं आहे. ओके. V1, V2, V3, V4 वर्बचे 4 फॉर्म्स आपल्याला माहित असले पाहिजेत. आणि ते जर माहित असतील तर तुम्हाला 12ही काळ समजायला किंवा त्याची वाक्य बनवण्यासाठी अगदी सोपं जाणार आहे. चला, तर इथे एस किंवा ES चा रूल नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच तो रूल आहे. सब्जेक्ट जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, ही, शी, इट, नाव, सिंग्युलर नाव, तर आपण काय घेणार आहोत, वर्बला एस किंवा ES लागतो. पण इथे काहीच नाही, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप सोपी पद्धत आहे. बट यू शुड नो द सेकंड फॉर्म्स ऑफ द वर्ब. वर्बचे सेकंड फॉर्म्स माहित असले पाहिजे. चला एक्झाम्पल्स बघूया, तुमच्या आणखी लक्षात येईल. I wrote a story. मी गोष्ट लिहिली. You wrote a story. तू गोष्ट लिहिली. They wrote a story. त्यांनी गोष्ट लिहिली. ओके. नेक्स्ट, we wrote a story. आम्ही गोष्ट लिहिली. He wrote a story. त्याने गोष्ट लिहिली. She wrote a story. तिने गोष्ट लिहिली. It wrote a story. त्याने गोष्ट लिहिली. आणि खाली एखादं नाव जर घेतलं असतं आपण, राम, श्याम, तरी सुद्धा चाललं असतं. राम रोट अ स्टोरी. काय याच्यामध्ये आहे सोपे, म्हणजे याच्यामध्ये सोपं काय आहे मला सांगायचं आहे. वर्बचे तुम्हाला सेकंड फॉर्म फक्त लक्षात ठेवायचे. वर्बचा सेकंड फॉर्म लिहायचा, झाला. सब्जेक्ट, वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. दॅट्स ऑल. आज मध्ये भूतकाळातील घटना सांगण्यासाठी तुम्हाला ते सहज आणि सोपं जाणार आहे. ओके. आता या पद्धतीने आणखीन काही एक्झाम्पल्स आपण बनवणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल मला आता बनवायचं आहे. आम्ही क्रिकेट खेळलो. आम्ही क्रिकेट खेळलो. बघा, आम्ही साठी वी,
आता खेळलो, फक्त प्ले घेतला तर वी प्ले, आम्ही खेळतो, हा सिंपल प्रेझेंट होईल. मी वर्तमान काळातली गोष्ट बोलतोय. वी प्ले म्हणजे आम्ही खेळतो, पण मला म्हणायचं की आम्ही खेळलो. भूतकाळातील घटना मी सांगतोय, म्हणजे आपल्या रूल नुसार काय घ्यायचं आपल्याला, सेकंड फॉर्म. आणि प्लेचा सेकंड फॉर्म काय आहे, प्लेड. वी प्लेड क्रिकेट. ओके, वी प्लेड क्रिकेट. दुसरं वाक्य, माझ्या आईने केक बनवला. मला हे वाक्य म्हणायचं आहे. माझा सब्जेक्ट काय आहे, माझी आई. तो माय मदर. आता माय मदर, मेक म्हणजे बनवणे, बनवला म्हणजे मेकचा सेकंड फॉर्म आणि तो आहे मेड. माय मदर मेड अ केक. ओके, माय मदर मेड अ केक. सिंपल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, त्यांनी पुस्तक वाचले. कसं होईल, त्यांनी, सब्जेक्ट आपला आहे दे. वाचणे म्हणजे रीड, सेकंड फॉर्म ऑफ रीड. सेकंड फॉर्म ऑफ रीड. रीडचं दुसरं रूप आहे रेड. स्पेलिंग तीच आहे. रीड हा असा वर्ब आहे ज्याचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म सेम स्पेलिंग, फक्त उच्चार वेगळा, प्रोनाउन्सिएशन इज डिफरंट. रीड, रेड, रेड, रीडिंग ही चार रूप आहेत, पण वाचताना फक्त वाचायचं स्पेलिंग तीच आहे. दे रेड अ बुक. ओके, दे रेड अ बुक. पुढे, तिने कपडे धुतले. तिने कपडे धुतले. मग आपला सब्जेक्ट आहे शी. धुणे म्हणजे वॉश. वॉशचा सेकंड फॉर्म आहे वॉश्ड. शी वॉश्ड क्लोथ. शी वॉश्ड क्लोथ. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, मला म्हणायचं आहे त्याने गोष्ट सांगितली. त्याने गोष्ट सांगितली. सब्जेक्ट काय आपला, ही. आता सांगितली, सांगण्यासाठी वर्ब आहे टेल. टेल म्हणजे सांगणे. जर मी इथे टेल घेतलं तर काय होईल, सिंपल प्रेझेंट होईल, सांगतो. सेकंड फॉर्म घ्यायचा आहे, ही टोल्ड अ स्टोरी. ही टोल्ड अ स्टोरी, त्याने गोष्ट सांगितली. आता ते दोन पॉइंट मला फक्त सांगायचे, ते नीट लक्षात ठेवायचे. वर्बचे फॉर्म्स आपल्याला पाठ असले पाहिजेत. काही वर्बचे सेकंड आणि थर्ड फॉर्म कसे तयार होतात, ईडी लावल्याने तयार होतात. ईडी किंवा डी, त्यांना रेग्युलर वर्ब म्हणतात. जसं की इथे बघा, प्लेला ईडी लागलेला आहे, प्लेड. ओके, वॉशचा वॉश्ड, वॉश्ड म्हणायचं, वॉश्ड, वॉशेड नाही, वॉश्ड. शी वॉश्ड क्लोथ. तर इथे वॉश, इथे काय झालंय, ईडी लागलेला आहे सेकंड फॉर्म करताना. तर यांना पण काय म्हणतो, रेग्युलर वर्ब म्हणायचं असतं. आणि काही वर्ब असे असतात ज्यांचा सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म हा वेगळ्याच पद्धतीने होतो, त्यांना म्हणायचं असतं इरेग्युलर वर्ब. फॉर एक्झाम्पल, मेकचा मेड झालेला आहे. ओके, रीडचा रेड झाला, स्पेलिंग तिचा आहे. टेलचा टोल्ड होतो. तर तुम्हाला हे सगळे वर्ब जे आहेत लक्षात ठेवावं लागतील, पाठ करावं लागतील, तरच हे तुम्हाला टेन्स मधले सेंटेन्सेस बनवणं सोपं जाईल. दुसरी गोष्ट जी आपण लक्षात ठेवली पाहिजे ती अशी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की सिंपल पास्टचा उपयोग करत असताना कधी करायचंय तर भूतकाळातील एखादी घटना सांगण्यासाठी किंवा भूतकाळातील सवय सांगण्यासाठी. जर आपल्याला भूतकाळातील सवय सांगायची असेल ना, तर याच्या पुढे एखादा तुम्ही वर्ड वापरावा लागेल, जसं की ऑलवेज, नेहमी. मी जर इथे घेतलं ना, वी प्लेड क्रिकेट किंवा वी ऑलवेज प्लेड क्रिकेट, आम्ही नेहमी क्रिकेट खेळायचो. ओके, असे काळ दर्शवणारा काही शब्द वापरून आपण भूतकाळातील सवय सुद्धा सांगू शकतो. अंडरस्टूड. आता आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स मधील सेंटेन्सचा नेगेटिव्ह फॉर्म कसा करायचा. हाऊ टू मेक नेगेटिव्ह ऑफ सिंपल पास्ट टेन्स. सो लेट अस सी द फॉर्म्युला. कोणत्या फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हा सिंपल आहे बघा, काही अवघड नाही. आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स कशी करणार होतो, कशी केली, सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट. व्हेरी सिंपल, फक्त तीनच गोष्टी होत्या, सब्जेक्ट V2 अँड ऑब्जेक्ट. नेगेटिव्ह करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायचे, सब्जेक्ट नंतर डिड
प्लस नॉट, डीड नॉट घ्यायचा आणि जो तुमचा V2 आहे ना V2 त्याला V1 करायचा, सेकंड फॉर्मचा फर्स्ट फॉर्म करायचा, कारण आपण डीड बाहेर घेतलेला आहे, तो V1 अँड ऑब्जेक्ट. मग सिंपल कन्सेप्ट कशी लक्षात ठेवाल तुम्ही? सिंपल पास्ट टेन्सचा निगेटिव्ह करताना डिडंट घ्यायचा आहे आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. ओके, वी हॅव टू यूज डिडंट अँड देन फर्स्ट फॉर्म. ओके, सो चला आपण इथे जे सेंटेन्स लिहिले त्याचं निगेटिव्ह करणार आहोत. वी प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो. मला आता असं म्हणायचं आहे आम्ही क्रिकेट खेळलो नाही. कसं होईल बघा? वी did not play cricket. We did not play cricket. काय केलं इथं? डिड नॉट घेतलाय नकार दर्शवण्यासाठी की नाही म्हणून. डिड नॉट, सिंपल पास्टला डिड नॉट घ्यायचंय. त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म सेकंड नाही घेतला आपण, इथे प्लेड होता, प्लेडचा प्ले केलेला आहे. हा, त्याचं कारण आहे की डिड म्हणजेच भूतकाळ आहे. डीड बाहेर घेतो म्हणजे भूतकाळ निघून गेला, मग तुम्हाला फर्स्ट फॉर्मच वापरावा लागेल. सो वी डिड नॉट प्ले क्रिकेट किंवा डिड नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे डिडंट. वी डिडंट प्ले क्रिकेट असंही चालतं. चला पुढचा एक्झाम्पल आहे माय मदर मेड अ केक. माय मदर डिडंट make a cake. Next example, they read a book. त्यांनी पुस्तक वाचले. आपलं नेगेटिव्ह होणार आहे त्यांनी पुस्तक वाचले नाही. They didn't read a book. ओके, दे डिडंट म्हणजे डिड नॉट. रेड स्पेलिंग तीच आहे, फक्त रेड नाही म्हणायचं, इथे रीड म्हणायचं. नेक्स्ट, शी वॉश्ड क्लोथ. तिने कपडे धुतले. तिने कपडे धुतले नाही. शी डिडंट वॉश क्लोथ. लक्षात येते ना? वॉश सेकंड फॉर्म आहे, त्याचा फर्स्ट फॉर्म आहे वॉश, तो घेतलाय डिड नॉट नंतर. लास्ट सेंटेन्स, ही टोल्ड अ स्टोरी. त्याने गोष्ट सांगितली. ही डिडंट टेल अ स्टोरी. ओके, ही डिडंट टेल अ स्टोरी. Told is the second form, and while making negative form we use here didn't, so we have written tell. First form of tell, second form is the told. लक्षात आलंय? खूप सिंपल कन्सेप्ट आहे. आणि सिंपल प्रेझेंट मध्ये डोंट डझंट हे लक्षात ठेवायचे होते, पण सिंपल पास्ट मध्ये ते डोक्याला टेन्शनच नाहीये. सगळीकडे डिडंट घ्यायचं आहे, पण सेकंड फॉर्म वापरायचा नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो काय शिकलो आपण? वी हॅव लर्न्ड simple past tense. Simple past tense is used to tell the incidents or actions that took place in the past, okay, or habitual action in the past. Then we learned about the formula how to make simple past tense sentences. Subject V1 and object. Subject V2 and object. That is our formula. Then we learned some examples for of simple past tense. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे how to make negative forms of simple past tense. ओके, काय करायचं याच्यामध्ये? डिडंट घ्यायचं आहे आणि फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. सो हॅव यू अंडरस्टूड? ओके.